घोडबंदर येथे ट्रॅफिक कोंडी ही नेहमीचीच आपल्याला पाहायला मिळते. खराब रस्ते, त्यामुळे वाहतूक कोंडी वारंवार असते. आता मी काजूपाडा या परिसरामध्ये आपण बघू शकतो की वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. हे जवळपास 3 ते 4 किलोमीटरची लाईन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांना, प्रवासी असतील किंवा यांना नाहक त्रास होताना आपल्याला पाहायला मिळतं. जवळपास ठाण्याकडे जाताना सुद्धा 3 ते 4 किलोमीटरची आणि या बाजूने आपलं गायमुख चौपाटी असेल, या बाजून सुद्धा मोठी ट्रॅफिक कोंडी आपल्याला पाहायला मिळते. हे वाहन चालक असतील यांना नाहक मनस्ताप या ठिकाणी सहन करावा लागतोय. मोठमोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. सतत पडणारे खड्डे आणि रस्त्याची काम हे योग्य प्रमाणे होत नाही, त्यामुळे हे नागरिकांना नाहक त्रास हा सहन करावा लागतो. आपण काही चालक आहेत. दादा, किती वेळ झाली उभा इथं? किती ट्रॅफिक आहे? 15 मिनिटं आहे. 15 मिनिटं झाली. ठाण्याकडे जाताना 15 मिनिटाची ट्रॅफिक आहे आणि पुढे अजून जवळपास 15 ते 20 मिनिटाचे लाईन या ठिकाणी लागलेली आहेत. वाहन चालक असतील यांना नेहमीच त्रास होतो. किती वेळा तू अपडाऊन करतो? याच रस्त्याने अपडाऊन करतो का? दीड घंटा लागते. हां, कधीपासून प्रवास करतो इकडे? 10 दिवस झाले. काय नेमका प्रॉब्लेम होतो रस्त्यातून? ज्या ट्रॅफिकमधून अडचण काढताना काय प्रॉब्लेम होतो नेमका? बहुत ट्रैफिक रहता है इस रोड पे, बहुत जाम रहता है कि डेढ़ घंटे रुकना पड़ता है इस जाम में. तर ह्या ट्रॅफिक कोंडीमुळे नागरिकांना 2-2 तास या ठिकाणी ही लाईनमध्ये उभं राहावं लागतं. त्यामुळे हे मेंटेनन्सचा प्रॉब्लेम असेल किंवा दादा कुठे चाललाय तू? भिवंडी. किती वेळा रस्त्याने अपडाऊन करतो? दिवसात ना 2दा. किती वेळा ट्रॅफिक तुम्ही थांबावं लागतं? 2-2 तास. 2-2 तास. नेमका गाडी पेट्रोल डिझेल सुद्धा त्रास होतो, त्यासोबतच गाडीचं मेंटेनन्स असेल स्वतःला पण त्रास होतो. हो, होतो ना. काय सांगतील सरकारला? काय सांगणार, बोलून फायदा आहे? फायदाच नाही. सरकारकडे घरानं मांडणार काय आणि या सरकारनं सांगून फायदा काय, असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण आपल्याला पाहायला मिळतात. भली मोठी लाईन या ठिकाणी लागलेली, लोकांना नाहक त्रास होतो. प्रवासी असतील किंवा यांना ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागतो. बघू शकतो की नागरिक असतील त्यांना सुद्धा त्रास होतो. अवजड वाहन असतील त्यांना सुद्धा त्रास होतो. ऑफिसमधलं कर्मचारी हे आपल्या घरी जात असतात, त्यावेळेस त्यांना नेहमीचाच या ठिकाणी ही त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हे फार बेजार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. किती वेळापासून थांबले ट्रॅफिकमध्ये? 1 तास लागले. 1 तास लागले. हे रोजचे काम है सर. काय यांचे काय होत नहीं, कुछ हो नहीं रहा है यहाँ पर. हर दिन यही चल रहा है. हमारे ऑफिस से 1.5 घंटा 2-2 घंटा हम लोग सिर्फ यहाँ पर जाते हैं. बहुत बार हम लोगों ने रिक्वेस्ट किया है. हम लोगों ने थाना पुलिस में कॉल करते हैं कि भाई क्या हुआ, आप नहीं हो रहा है, उससे कोई रिप्लाई आता नहीं है. मुझे नहीं लग रहा है यहाँ पर कभी कोई सॉल्यूशन निकल पाएगा. तुम्ही राहता कुठे? तुम्ही? मी घोडबंदरला, मी वाघवीला राहतो आणि मी रोज ट्रॅव्हल करतो अंधेरीला आणि माझा रोड हेच आहे. तर रोज यांना जवळपास 1.5-2 तास आपल्याला ट्रॅफिक कोंडीचा सामना करावा लागला असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि नाहक त्रास होतो. फोन करून, तक्रारी करून सुद्धा नागरिकांना कुठल्याच प्रकारचा दिलासा मिळत नाही आपल्याला, असं त्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर सरकारला जाग कधी येणार आणि ह्या ट्रॅफिक कोंडीवरती ही कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अथर्वसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.